Hello students, welcome in a सहज शिक्षण मॅथ्स चॅनल. स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत फर्स्ट स्टँडर्डचा सब्जेक्ट आहे मॅथेमॅटिक्स. इन दॅट 9 चॅप्टर इंट्रोड्युसिंग 10. तर या आधीचे सगळे जे चॅप्टर्स आहेत हे ऑलरेडी आपल्या या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. त्यासाठी प्लेलिस्ट बनवली आहे आणि त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला या आधीचे सगळे व्हिडिओज मिळतील. तर स्टुडंट्स, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. खाली जो बेल आयकॉन दिसतो या बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा सो दॅट तुम्हाला इथून पुढचे सुद्धा जे चॅप्टर्स आहेत हे जेव्हा मी अपलोड करीन त्याचे नोटिफिकेशन मिळेल तेही बघता येतील. ओके, सो लेट स्टार्ट टू द 9th चॅप्टर इंट्रोड्युसिंग 10. तर या आधी आपण इंट्रोड्युसिंग ऑफ 1 to 9 नंबर बघितले, देन इंट्रोड्युसिंग ऑफ 0 नंबर बघितला. नाव आपण इंट्रोड्युसिंग ऑफ 10 बघणार आहोत. तर स्टुडंट, या ठिकाणी हा पेज नंबर 17 वरती आपला हा चॅप्टर आहे इंट्रोड्युसिंग 10, राईट. तर याच्या हा जो चॅप्टर आहे याच्यामध्ये या ज्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत ते आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. लेट स्टार्ट. सो इथे बघा 1 2 3 4 5 6 7 8 and 9. ते किती ब्लॉक्स आहेत इथे? 9 ब्लॉक्स आहेत, राईट. सो 9 ब्लॉक्स जे आहेत हे कसे आहेत? वेगवेगळे आहेत. सो इथं त्यांनी काय सांगितलेलं आहे? 9 ब्लॉक्स मीन्स 9 युनिट ब्लॉक्स. युनिट ब्लॉक्स मीन्स ते जे ब्लॉक्स आहेत हे सेपरेट आहेत. त्यांचा बंच आहे का? नाही. तर ते कसे आहेत? सेपरेट आहेत. मीन्स 9 युनिट ब्लॉक्स असं त्यांनी सांगितलेलं आहे. नाव सपोज हे आपले जे फिंगर्स आहेत हे टोटल किती फिंगर्स आहेत? 5 फिंगर्स आहेत, राईट. 1 2 3 4 and 5. नाव 9 जर असतील तर कसे होणार? 6 7 8 आणि 9. आणि याच्यामध्ये या 9 मध्ये जर आपण हा 1 ॲड केला तर टोटल किती फिंगर्स होतात? टोटल 10 फिंगर्स होतात. नाउ वन्स अगेन वी मेजर 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10, right? So means 9 number प्लस 9 नंबरमध्ये जर आपण 1 ॲड केला तर त्याचं टोटल किती होते? 10 होते, राईट. सो इथे तेच सांगितलेलं आहे. देअर इज अ 10 फिंगर्स. इथे त्यांनी आणखीन 10चं एक्झाम्पल 10 युनिट पेन्सिल्स सांगितलेले आहेत. तर या पेन्सिल्स कशा आहेत? वेगवेगळ्या आहेत. ही एक वेगळी. सो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पेन्सिल्स आहेत. या कशा आहेत? वेगवेगळ्या आहेत. नाव नेक्स्ट इथे हे जे बीड्स दिसत आहेत, बीड्स म्हणजे काय? तर मणी. तर हे 10 युनिट बीड्स आहेत. मीन्स बीड हे जे मणी आहेत हे सुद्धा प्रत्येक एक हा वेगळा आहे. टोटल 10 युनिट बीड्स. नाव हिअर 10 युनिट चॉक्स. सो इथे छान असे कलरफुल चॉक्स दाखवलेले आहेत. तर हे सुद्धा यातला प्रत्येक चॉक हा एक वेगवेगळा आहे. त्यांचा असं एकत्र बंच नाही आहे. त्यामुळं त्याला काय म्हटलेलं आहे? 10 युनिट चॉक्स असं म्हणलेलं आहे. नाव आपल्याला 10चे इंट्रोड्युसिंग झालेलं आहे. तर नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे की 10 इथे आपल्याला ॲक्टिव्हिटी सांगितलेली आहे की 10 हे रीड करायचा, ट्रेस करायचा आणि राईट करायचा. सो या फर्स्ट लाईनमध्ये तुम्हाला ट्रेस करायचं आहे आणि सेकंड लाईनमध्ये ॲज इट इज बघून तुम्हाला ते राईट करायचं आहे, त्याची प्रॅक्टिस करायची आहे, राईट. सो स्टुडंट, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नाव नेक्स्ट इंट्रोड्युसिंग अ 10. आता आपण मगाशी काय बघत आलोत? युनिट 10. युनिट 10 म्हणजे काय? प्रत्येक एक वेगवेगळा होता. नाव अ 10 म्हणजे काय बघायचं आहे आपल्याला? अ 10. तर इथे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर हे ब्लॉक्स आहेत. हे कसे आहेत? प्रत्येक एक ब्लॉक्स हा वेगवेगळा आहे. सो आपण इथं त्याला काय म्हटलं आहे? 10 युनिट ब्लॉक्स म्हणलं आहे. त्यांचा असं एकत्र बंच नाही आहे किंवा एकत्र बांधले गेलेले नाही आहेत ते. त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो? 10 युनिट. तो एक प्रत्येक एक वेगळा आहे. नाव इथे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. तर 10 ब्लॉक्स आहेत पण ते कसे आहेत? एका खालोखाल एक त्यांचा असा बंच केलेला आहे.
सो त्यालाच काय म्हटलेलं आहे, स्टॅक ऑफ 110, म्हणजे 10 ब्लॉक्सचा एक बंडल बनवलेला आहे. काय बनवलेला आहे, बंडल. त्याला इथे स्टॅक असं म्हणलेलं आहे, राईट. नेक्स्ट एक्झाम्पल इथे बघा, 10 युनिट बीड्स. तर हे जे मणी आहेत हे कसे आहेत, युनिट आहेत, वेगवेगळे आहेत, प्रत्येक हा एक वेगळा आहे. नाव हिअर स्ट्रिंग ऑफ 110. स्ट्रिंग ऑफ 110 म्हणजे इथे हे मणी सगळे वेगवेगळे आहेत, पण तेच मणी घेऊन आपण जर एका दोऱ्यामध्ये घातले, ओवले, तर त्यापासून एक काय झालेली आहे, माळ झालेली आहे, त्यालाच स्ट्रिंग म्हणलेले आहे. तर ते एकत्र त्यांचा काय झालेला आहे, बंच झालेला आहे, राईट. तर त्याला स्ट्रिंग ऑफ 110 म्हणलेलं आहे. 110 म्हणजेच काय, तर एका ह्याच्यामध्ये 10 ऑब्जेक्ट्स आलेले आहेत, राईट. तर इथे सुद्धा बघा 110 म्हणलेलं आहे. 110 म्हणजे हा जो एक आहे याच्यामध्ये टोटल 10 ऑब्जेक्ट्स आलेले आहेत. नाव इथे पण स्ट्रिंग म्हणलेलं आहे, पण या स्ट्रिंग मध्ये टोटल किती ऑब्जेक्ट्स आलेले आहेत, 10 ऑब्जेक्ट्स आलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10, राईट. सो नेक्स्ट एक्झाम्पल, नाव 10 युनिट लड्डूज. तर प्रत्येक लाडू वेगवेगळा आहे इथं दिसतो, बट यामध्ये 110 ऑफ लड्डूज. तर बॉक्समध्ये एकूण टोटल किती लड्डूज आहेत, 10 लड्डूज आहेत. मीन्स 110 ऑफ लड्डूज. तर हा एक त्याचा काय झालेला आहे, बॉक्स बंच केलेला आहे आपण त्याचा, राईट. आणि त्यामध्ये टोटल 10 आहेत. तर 110 म्हणजेच काय, तर या 110 मध्ये सेम असे 10 ऑब्जेक्ट्स असणार आहेत, सेम. सो इथं तेच दिलेले आहे कन्सेप्ट. 110 मीन्स ग्रुप ऑफ 10 सेम ऑब्जेक्ट्स, राईट. तर मग अशी आपण या एक्झाम्पलमध्ये सांगितलं की स्ट्रिंगमध्ये काय आहे, 10 बीड्स ज्या आहेत ह्या एकत्र केलेल्या आहेत, ग्रुप ऑफ अ सेम 10 बीड्स. नाव या एक्झाम्पलमध्ये ग्रुप ऑफ अ सेम 10 ब्लॉक्स. या एक्झाम्पलमध्ये ग्रुप ऑफ अ सेम 10 लड्डूज. तर सपोज इथून पुढे तुम्हाला केव्हाही विचारलं व्हॉट इज द मिनिंग ऑफ 110, तर याचा आन्सर काय असेल, तर 10 सेम ऑब्जेक्ट्सचा ग्रुप याला 110 म्हटलं जातं. आता या ठिकाणी कोणतेही ऑब्जेक्ट्स तुम्ही घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल 10 अशाच एक सारख्या 10 बॉटल्स असू शकतात. फॉर एक्झाम्पल एकसारखे असेच सेम 10 काउंट्सचे पेन असू शकतात. फॉर एक्झाम्पल ग्रुप ऑफ 10 सेम बुक्स, नोटबुक्स असू शकतात. तर याला त्यामध्ये फक्त त्या ग्रुपमध्ये सेम असे 10 ऑब्जेक्ट्स असले पाहिजेत, याला म्हटलं जातं 110. ओके, सो इथं 110ची कन्सेप्ट आपण अगदी व्यवस्थित बघितलेली आहे. तर याचबरोबर हा जो इंट्रोड्युसिंग ऑफ 10 हा चॅप्टर होता हा इथे कंप्लीट झालेला आहे. स्टुडंट्स, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. खाली जो बेल आयकॉन दिसतो याच्यावरती बटन प्रेस करा, सो दॅट तुम्हाला इथून पुढचे सुद्धा जे व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करीन ते बघता येतील, त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तसेच हा जो व्हिडिओ आहे हा तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. आणि व्हिडिओ कसा वाटला किंवा तुम्हाला इतर कुठल्या विषयाचे व्हिडिओज हवे असतील तर त्यासाठी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच कळवा. थँक्यू, बाय बाय.